नमस्कारः। स्वागतः अत्र भवतां सर्वेषाम् अस्मिन् उपक्रमे। अहमस्मि माधवी। सम्प्रति श्रूयतां वाणी माधवी। अद्य मतमतान्तरविषये किञ्चित् वक्तुमिच्छामि। अदृष्टेषु विषयेषु अभिप्रायभेदाः अवश्यं भवन्ति। तत्र परीक्षां कर्तुं न कोऽपि क्षमः। स्वर्गो नरकं पुनर्जन्म इत्यादिषु विषयेषु सर्वे एकं भावं वहन्तु इति आग्रहो न युक्तः। न कोऽपि स्वर्गं नरकं वा दृष्टवान् अस्ति, अतः तस्य स्वरूपम् इदम् एव इति आग्रहो न कार्यः। पूर्वं जन्म स्मृतवान् अत्र कोऽपि नास्ति, अतः तद्विषये इदम् इत्थम् इति वक्तुं न शक्यते। सृष्टिकर्तुः ब्रह्मणश्चत्वारि मुखानि सन्ति इति पुराणानि वदन्ति। शिवपुत्रस्य कुमारस्य षण्मुखानि इति तत्र उच्यते च, परं वयं न दृष्टवन्तः, अतः तादृशेषु विषयेषु दुराग्रहो न उचितः। एवं लोककर्ता सर्वज्ञः सर्वशक्तः करुणालुर्भगवान् अस्ति इति आस्तिका आतिष्ठन्ते, सा तेषां श्रद्धा। न कोऽपि सृष्टिकर्ता बभूव भवति भविष्यति इति नास्तिकाः निगदन्ति, स तेषाम् अभिप्रायः। अस्य देशस्य दार्शनिकेषु च सांख्याः परमात्मनो विषये मौनम् एव वहन्ति। मोक्षस्वरूपस्य विषये आस्तिकानाम् एव अभिप्रायाः परश्शताः सन्ति। यदि कोऽपि मुक्तः अत्र आगत्य इदम् इत्थम् इति श्रूयात् तर्हि विवादः शाम्येत्। तादृशः कोऽपि नास्ति खलु, अतः विषये अस्मिन् कलहो न अपेक्षितः। वार्तादनन्तरम् एकं गीतं शृणोतु। मनसा सततं स्मरणीयं वचसा सततं वदनीयं लोकहितं मम करणीयं लोकहितं मम करणीयं न भोगभवने रमणीयं न च सुखशयने शयनीयम् अहर्निशं जागरणीयं मनसा सततं स्मरणीयं वचसा सततं वदनीयं लोकहितं मम करणीयं लोकहितं मम करणीयं दुःखसागरे तरणीयं कष्टपर्वते चरणीयं विपत्तिविपने भ्रमणीयं मनसा सततं स्मरणीयं वचसा सततं वदनीयं लोकहितं मम करणीयं लोकहितं मम करणीयं गहनारण्ये घनान्धकारे बन्धुजनाये स्थिता गह्वरे तत्र मया सञ्चरणीयं लोकहितं मम करणीयं मनसा सततं स्मरणीयं वचसा सततं वदनीयं लोकहितं मम करणीयं लोकहितं मम करणीयं लोकहितं मम करणीयम्। अधुना श्री समर्थ रामदास स्वामी विषये एकां कथां श्रावयामि। साध्वी वेणाबाई 30 वर्षाणि यावत् श्रीसमर्थस्य सहवासे आसीत्, तथापि सा पूर्णत्वेन श्रीसमर्थं न ज्ञातवती आसीत्। श्रीसमर्थस्य मूलस्वरूपं द्रष्टुं तस्या मनसि कुतूहलम् आसीत्। तस्याः दिदृक्षां पूर्णीकर्तुं कदाचित्
श्री समर्थः निश्चयम् अकरोत्। श्री समर्थः सज्जनदुर्गे यदा आसीत् तदा प्रतिदिनं वेणाबाई अन्नं पचति स्म। श्री समर्थस्य प्रकोष्ठः पाकगृहेण सह संलग्नः आसीत्। श्री समर्थः सर्वदा तस्मिन् प्रकोष्ठे एकाकी एव भुङ्क्ते स्म। अतः श्री समर्थः एकवारम् एव सर्वं स्वीकरोति स्म। वेणाबाई भोजनस्थालीं व्यञ्जनैः साधृत्वा तां स्थालिकां श्रीसमर्थस्य प्रकोष्ठे स्थापयति स्म। श्रीसमर्थः द्वारं पिधाय भगवच्चिन्तनं कृत्वा मौनेन भुङ्क्ते स्म। कदाचित् वेणाबाई भोजनसिद्धताम् अकरोत्। श्रीसमर्थः द्वारं पिधाय भोजनं प्रारभत। अकस्मात् वेणाबाई ज्ञातवती यत् अद्य अहं श्रीमहाराजाय आमोपदंशं न परिविष्टवती इति। श्रीसमर्थः अधुना भोजनं न प्रारब्धवान् स्यात् इति मत्वा सा आमोपदंशं स्वीकृत्य कक्षायाः पार्श्वं प्राप्य द्वारम् उदघाटयत्। परं तत्र दृश्यं दृष्ट्वा सा आश्चर्यान्विता अभूत्। यतोहि तत्र श्रीसमर्थः नासीत् एव, तत्र तु श्रीमारुतिरायः भोजनं कुर्वाणः आसीत्। सा एतत् चित्रं दृष्ट्वा मूर्छिता जाता, यतः श्रीमारुतितेजः तस्याः नेत्रे सोढुं न अशक्नुताम्। अग्रे श्रीसमर्थः तस्याः मस्तिष्कम् अस्पृशत्। अनेन सा पुनः चेतनां प्राप्नोत्। अनया घटनया वेणाबाई अजानात् यत् श्रीसमर्थः साक्षात् श्रीहनुमान् एव अस्ति इति। एवंविधस्य दिव्यपुरुषस्य चरणकमलयोः अहं देहं विसृजामि इति सा चिन्तयति आसीत्। तदनुसारेण 1678 वर्षस्य चैत्रमासस्य प्रायेण अन्तिमे सप्ताहे वेणाबाय्याः कीर्तनं निश्चितं जातम्। तस्याः कीर्तनस्य श्रोतृषु श्रीसमर्थः अपि उपस्थितः आसीत्। कीर्तनस्य समाप्त्यां सत्याम् एव वेणाबाई झटिति श्रीसमर्थस्य चरणकमलौ गृहीत्वा तयोः चरणकमलयोः अश्रुधाराभिः अभिषेकं कृत्वा निजदेहं स्वामी चरणपङ्कजयोः अत्यजत्। सम्प्रति अपि वेणाबाय्याः समाधिः तत्र दृश्यते। एषा कथा। श्री समर्थांचे पट्टशिष्य अनेक होऊन गेले। कल्याण होता, उद्धव होते, वेणाबाई होत्या, अक्काबाई होत्या, अंबिकाबाई होत्या, सतीबाई होत्या, अनेक शिष्य होते। अशाच वेणाबाईंचा आणि समर्थ, त्या वेणाबाई समर्थांच्या सहवासात जवळजवळ 30 वर्ष होत्या। तरी सुद्धा त्या समर्थांना पूर्णपणे जाणू शकल्या नाहीत असं त्यांना नेहमीच वाटायचं। आणि समर्थांचं मूळ स्वरूप काय आहे अशी त्यांना उत्सुकता होती। एकदा म्हणजे नेहमीच श्री समर्थ सज्जनगडावर असताना वेणाबाई स्वयंपाक करायच्या आणि स्वयंपाकघर हे समर्थांच्या कक्षाच्या दालनाच्या अगदी जवळच होतं। श्री समर्थ नेहमीच आपल्या खोलीत जाऊन, आपल्या कक्षामध्ये जाऊन भोजन करायचे, एकटे भोजन करायचे आणि म्हणून ते एकदाच सगळी वाढ करायला सांगायचे। आणि वेणाबाई त्याप्रमाणे भोजनाची थाळी व्यवस्थित भाज्या, चटण्या, कोशिंबिरी यांनी सजवून तीच थाळी ते समर्थांच्या खोलीत ठेवायच्या आणि मग दार लावून समर्थ मोक्याने मौनामध्ये जेवण करायचे। एकदा अशीच वेणाबाईंनी सगळी भोजनाची सिद्धता केली, ती थाळी सगळी तयार केली आणि समर्थांच्या खोलीत नेऊन ठेवली आणि दार लावून समर्थांनी भोजनाला प्रारंभ केला। पण तेवढ्यात वेणाबाईंना आठवलं की अरे कोशिंबीर वाढायची राहिली, अजून समर्थांनी भोजनाला सुरुवात केली नसेल कदाचित, आणि म्हणून आपण पटकन कोशिंबीर वाढूया म्हणून त्यांनी कोशिंबिरीचा वाडगा हातात घेतला आणि ते दार उघडलं, मात्र तिथे समर्थ नव्हतेच। भोजन करणारे कोण होते तर प्रत्यक्ष मारुतीराय भोजन करत होते आणि हे बघून वेणाबाईंना मूर्छा आली, त्या खाली पडल्या। तेव्हा समर्थांनी ओळखलं, त्या आवाजाने समर्थ आले आणि समर्थांनी त्यांच्या
मस्तकावरती हात फिरवला आणि तेव्हा वेणाबाई भानावर आल्या. पण त्या म्हणाल्या की ते तेज मला सहन झालं नाही माझ्या डोळ्यांना आणि म्हणून असं झालं असेल. पण तेव्हापासून त्यांनी निश्चय केला की माझा देह ठेवायचा असेल तर या सत्पुरुषाच्या चरणावरच मी देह ठेवीन. आणि त्याप्रमाणे 1678 चैत्र महिन्यामध्ये जेव्हा वेणाबाईंचं कीर्तन सज्जनगडावर होतं तेव्हा कीर्तन संपलं आणि त्या कीर्तनात म्हणाला की मला माहेरी जायचंय, मला माहेरी जायचंय. हे म्हणत म्हणत त्या कीर्तन संपवलं त्यांनी आणि त्या समर्थांच्या चरणावर लीन झाल्या आणि त्यांनी आपल्या प्राणत्याग केला. अश्रुधारांनी आधी समर्थांच्या चरणावर अभिषेक केला आणि स्वतःचा देहाचा तिथे त्याग केला. आजही सज्जनगडावर वेणाबाईंची समाधी बघायला मिळते. अशी ही कथा आहे. असे एकापेक्षा एक समर्थांचे शिष्य होते. त्यांच्या अनेक कथा आपण पाहिलेल्या आहेत. आता आपण एक भर्तृहरीचा श्लोक बघणार आहोत आणि मग समाप्ती करणार आहोत. लोभश्चेद गुणेन किं पिशुनता यद्यस्ति किं पातकैः सत्यं चेत्तपसा च किं शुचिमनो यद्यस्ति तीर्थेन किं सौजन्यं यदि किं निजैस्सु महिमा यद्यस्ति किं मण्डनैः सद्विद्या यदि किं धनैरपयशो यद्यस्ति किं मृत्युना. लोभा इतका दुसरा दुर्गुण नाही. आणि म्हणून भर्तृहरी इथे प्रश्नच विचारतोय आपल्याला, एक लोभ जर का असेल माणसाजवळ तर दुसऱ्या दुर्गुणाची आवश्यकताच नाही. दुसरा दुर्गुण कशाला? दुष्टपणापेक्षा इतर पातक कुठली? दुष्टपणा हेच सगळ्यात मोठं पातक आहे. असं प्रश्न विचारून भर्तृहरीने आपल्यालाच विचारलेला आहे. सत्यापेक्षा मोठे तप ते कुठले? जर का मन शुद्ध असेल तर इतर तीर्थांची काय आवश्यकता आहे? सज्जनपणा जर का अंगी असेल तर इतर नातेवाईकांचं काही कारणच नाहीये. जर का तुमच्यापाशी कीर्ती असेल तर इतर अलंकारांची काय गरज आहे? चांगली जर का विद्या असेल तर धनाची आवश्यकता काय आहे? धनाची प्रतिष्ठा तरी काय आहे? आणि अपकीर्ती आणि मृत्यू यांच्यात फरक तरी कोणता आहे? अपकीर्ती हाच सज्जनांसाठी मृत्यूसारखा आहे असं भर्तृहरीचं म्हणणं आहे. आणि एका श्लोकामध्ये अनेक दुर्गुण आणि सद्गुण यांची सांगड घातलेली आहे. आणि वामन पंडितांनी समश्लोकीमध्ये म्हटलं आहे, तैका दुर्गुण लोभ जै पिशुनता जैका महापातके काशाला तपसत्य जै मनशुचे जैका सुतीर्थोदके काशाला जन जै भलय पण असे का भूषणे कीर्तिजे सद्विद्या जरी का धने मरण दुष कीर्तीच लोकीच जे. असं वामन पंडितांच्या समश्लोकीने आजच्या उपक्रमाचं सांगता करत आहोत. वयम अत्र विरमामः. जय जय रघुवीर समर्थ.